तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये। आज तर काय वेगळ्याच प्रकारचा जोश आलेला, कारण आज होतं 19 फेब्रुवारी। आज सकाळी उठल्या थेट कॉलेजला चाललेलो। आता तुम्ही म्हणशील की असं काय गबाळ्याने चालला झकामागाने माझ्याकडे बघा, कारण कॉलेजमध्ये डायरेक्ट जाणार होतो मी फुटबॉल खेळायला। कॉलेजला जाताना तर सगळीकडे भगवाच रंग दिसालता। मी गबाळ्याने चाललोय म्हणल्यावर सोन्याला पण गबाळ्यानेच घेतला आणि चाललो आम्ही डायरेक्ट कॉलेजला जाताना बघतोय तर कॉलेजमधली महाराजांची मूर्ती नेलती श्रीराम चौक, तिकडनं परत वाजवत आणणार होती कॉलेजमध्ये। सोन्याला जरा बघून या म्हणलं डेकोरेशन कसं केले कॉलेजमध्ये। शिवजयंतीच्या आदल्या दिवशीच महाराजांचा बॅनर सोडलेला फार्मसीवाले। कॉलेजमध्ये जाऊन बघतोय तर मूर्ती बसवण्यासाठी डेकोरेशन अजून चालूच होतं। ग्रुपमध्ये तर मेसेज टाकलेला की 7:15 वाजता सकाळी सगळ्यांनी कॉलेजमध्ये हजर राहायचं। 9 वाजले तरी काही यांचा पत्ता नव्हता। जरा अजून पुढे जाऊन बघतोय तर पालखीची तयारी सुरू होती। सोनाला म्हणलं बाळा आता थेट आपण घरात जाऊन कपडे बदलून येऊ, कारण बघल ती पोरं सगळी कुर्ताच घालून आले। घरात जाऊन कुर्त्याची अवस्था बघतोय तर कुठे इस्त्री करू ते समजना। कसं तरी इस्त्री करून डायरेक्ट गेलो कॉलेजमध्ये। कुर्ता घातल्यानंतर जरा शिवजयंतीची फिलिंग आली। आम्ही कॉलेजमध्ये पोहोचायच्या अगोदरच मूर्ती आणून ठेवली। लांब न बघतोय तर सकाळपेक्षा 10 पटीने जास्त गर्दी। आम्हाला एवढं मोठं रिग्रेट झाले की एवढं लवकर उठून सुद्धा आम्ही शिवाजी महाराजांची कॉलेजमधली एंट्री बघू नाही शकलो। शिवगर्जना देण्यासाठी दोघ जण भाऊ बहीण होते वाटतं। बारका भाऊ जरा हळू आवाजात शिवगर्जना देत होता म्हणून बहिणीने माईक घेतला आणि बहिणीने तर हाय त्या ताकदीने शिवगर्जना दिली। आता फक्त तुम्ही ऐका। बहिणीचं बघून झाल्यावर बारका भाऊ काय ऐकतोय आता बारक्या भावाचं ऐका। बारक्या भावाने तर पूर्ण पब्लिकला स्क्रोल करून टाकले। थोड्याच वेळात सगळ्यांचे डान्स आणि स्पीच संपले। कार्यक्रम संपल्यानंतर सरांनी माईक घेतला आणि म्हणले कार्यक्रमासाठी थांबलेत ते मावळे आणि गेलेत ते कावळे। अशा प्रकारे आमचा शिवजयंतीचा कार्यक्रम संपला। कॉलेजमधला कार्यक्रम संपला आम्ही थेट गेलो ससानीनगर मध्ये, कारण शिवजयंती ससानीनगर मध्ये मोठ्या नगर शिवाजी महाराजांची मूर्ती आणि सेटअप दिसले आम्ही लगेच थांबलो। दर्शन घेऊन झाल्यानंतर कुठे काय दुसरीकडे कार्यक्रम दिसना म्हणून आम्ही थेट गेलो घरी। तर आजसाठी फक्त एवढंच। तर आता भेटू पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये। तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय।